सानिका आत ये. वल्लरी खबरदार या पोरीला आत घेशील तर. तुम्ही दोघी मिळून माझ्या मनाला जेल मध्ये टाकायचं कारस्थान करताय, पण मी हे होऊ देणार नाही. ही पोरगी ह्या घरात येणार नाही. सासूबाई, मी तुम्हाला विनंती करते, माझ्या कामाच्या आड येऊ नका. वल्लरी, मी तुझ्या कामाच्या आड येत नाहीये. तुझं काम तुझ्या संसाराच्या आड येतंय. ए पोरी, समजत नाही तुले? हा, चल निघ इथून. निघ सांगितलं ना. चल, चालते हो माझ्या घरातून. सासूबाई, हो काय बोलताय तुम्ही? हे हो, हे घर तुमचं थोडी आहे. हे घर वल्लरीचं आहे. आपण परके हो तिथे, आपल्याला आश्रय दिलाय म्हणून आपण इथे राहतोय. वहिनी, काही काय बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोलते ती? हा, सांग ना. बरोबरच बोलते ना. आणि तू तिला असं बोलली असेल म्हणून ती म्हणते. नाहीतरी आम्ही तुझ्या दारातले भिकारी असल्यासारखीच वागवत असते तू आम्हाला. सासूबाई, मी त्यांना किंवा तुम्हाला असं काहीही म्हटलेलं नाहीये. तुम्ही उगाच माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढताय, बाकी काही नाही. वा वल्लरी वा. या परक्या बाई समोर तू आमचा चांगलाच तमाशा मांडलाय ग. आम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय तुला चैन पडणार नाही ना. दुसऱ्याच्या घरात उजेड करण्याच्या नादामध्ये तू स्वतःच्या घरात अंधार करते, हे कळत नाहीये का तुला? मॅडम, मी आत्ता जाते. आपण हवं तर फोनवर बोलू. सानिका थांब, तुला कुठेही जायची गरज नाहीये. तू आत ये. मला या केस संदर्भात तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय, म्हणून मी तुला इथे बोलवलंय. तू माझ्या बेडरूम मध्ये चल, आपण तिथे बसून बोलूयात. चल. सासूचं काही ऐकायचंच नाही हे ठरवलंय या मामायने. ये हो गया प्रेरणाताई का सोशल मीडिया चैनल शुरू. अब वो जितने चाहे उतने रेसिपीज की वीडियोस पे अपलोड कर सकती है. जबरदस्त यार. थँक्स हर्षित, किती पटापट काम केलंस तू. अरे मला तेजा बोलली होती की सोशल मीडिया चॅनल सुरू करायचे, पण माझी तो मीटिंग चालू होती आणि नेमकं आज तेजाला पण वेळ नाही, इसलिए मैंने सोचा की जल्दबाजी में क्यों ना हो पटकन येऊन सुरू करून देऊया. खरंय खरंय, तू तुझ्या बहिणीसाठी किती धावपळ करू शकतो ना, हे पटलं मला. काय माझं आणि प्रेरणाताईचं रिलेशन आधीपासून तसंच आहे, तिच्यासाठी काय पण. ए रघु, आपलं चॅनल तयार झालंय. कॅफेत जा आणि मॅडमच्या काय काय युनिक रेसिपीज आहेत त्याची माहिती काढा. इनडायरेक्टली थेट जाऊन विचारू नकोस. बेस्ट आहे, फक्त मेसेज करून पाठव. झापट. अजित, एक बात पूछूं. हे सोशल मीडिया चॅनल सुरू करण्यासाठी एवढं डेस्परेशन का? मतलब काही स्पेशल कारण? खरं तर एक कारण आहे. तुला तर माहिती आहे, या मैत्रिणी एकमेकींना किती क्लोज आहेत. आणि वल्लरीच्या घरी जे काही सुरू आहे ना, त्याचा प्रेरणाने प्रचंड लोड घेतलाय. त्यात वल्लरी जे काही करते ते प्रेरणाला अजिबात पटतच नाही. प्रेरणाताईला पटत नाहीये हे ठीक आहे, पण तुला काय वाटतं जे सगळं चाललंय त्याच्यामध्ये वल्लरीताईची काही गलती आहे? नाही, मला नाही वाटत तिची काही चूक आहे. बघ, वल्लरी कशी मुलगी आहे ना, आपण तिला ओळखतो. ती तिच्या कर्तव्यापासून कधीच मागे नाही हटणार, समोर कोणीही असो. आणि यात काही चूक आहे मला वाटत नाहीये. हीच तर वल्लरीताईची खासियत आहे. ती ना, क्या बोलते उसको, तत्व डोक्यात ठेवून चालणारी व्यक्ती आहे. तेजाताई,
मॅडम सॉरी, माझ्यामुळे. सारिका प्लीज तू नको माफी मागूस. उलट मीच तेजाताईंच्या वतीने तुझी माफी मागते. तेजाताईंना काय झालंय? एवढा का संतापल्यात त्या? नाही म्हणजे माझंही जरा चुकलंच आहे. मी त्यांना इथून निघून जा असं म्हणायला नको होता. अयो मयान पुष्पा आले वाटतं. मन्या तू तू घरी का बरं परत आला? अगं ऑफिसला गेलो होतो, अचानक डोकं दुखायला लागलं म्हणून परत आलो. तुला तर गांभी येतोय, ताप नाही ना? थांब मी लिंबू पाणी बनवून आणते तुझ्यासाठी. साहेब, अरे धनु, परत का आलास? ते मगाशी नेलेल्या कपड्यांमध्ये तुमचा हा महत्वाचा कागद माझ्याकडे आला होता, तोच परत द्यायला आलो होतो. बरं, थँक्यू. चला इथं. मन्या माय तो कागद. तुझा पेपर कसा काय असेल? आणि इकडे अरे खरंच मा कागद आहे तो, काही नाही त्याच्यामध्ये. वकिलाचं नाव आहे याच्यावरती, हा तुझा कागद नाहीये. अरे मन्या थांब. आई काय प्रकार आहे हा काय प्रकार आहे? ही खोटी डिवोर्सची नोटीस कोणी बनवली आणि खाली माझी खोटी सही कोणी केली? मला खरं सांग आई, मला माहितीये तुला याबद्दल सगळं माहितीये. अंत पाहू नकोस. कोणाचं कारस्थान आहे? लवकर सांग. आई व ज्याची भीती होती तेच झालं. मन्याच्या हातात ते कागद लागलेच. आता जर त्याला कळलं की या सगळ्यामध्ये माया आणि पुष्पाचा हात आहे, तो त्यांना घराबाहेर काढल्याशिवाय राहणारच नाही. अगं आई, तुला विचारतोय कोणी केलं हे? कोणी कोणी काय केलंय? मीच केलंय. मीच पाठवली ती नोटीस. ही नोटीस तू पाठवली? तुला माझा आणि वल्लरीचा सुखाचा संसार बघवतच नाहीये का? म्हणे खरंच सुखाने चाललाय का रे तुझा संसार? मी एक आई आहे आणि माझ्या लेकराच्या आयुष्याचा असा नरक होत असताना मी डोळे झाकून तर नाही ना राहू शकत. जीव तुटतो रे तुझ्यासाठी. तू वल्लरीच्या हट्टापायी तू तुरुंगात जाशील आणि मी गप्प राहू का? आई, तुला कितीदा सांगितले हा माझ्यातला आणि वल्लरीतला विषय आम्ही आमचं बघून घेऊ. हे असलं स्वतःच डोकं चालवण्याची काही गरज नाहीये. हेच केलंय तू आजवर. आजपर्यंत तू माफ कधीच ऐकलं नाही म्हणे, म्हणून तुझ्यावर ही वेळ आलीये. एकदाच माहित माझ्या बायकोले फक्त पाठिंबा द्यायचा नसतो. वेळ आली ना तर तिची खोडबी मोडता आली पाहिजे. तू आहे ना एकदा ही नोटीस वल्लरीला पाठव. ही नोटीस एकदा तिच्या हातात पडली ना की मग बघ तिचं डोकं ठिकाणावर येतं की नाही, आणि मग ती केस मागे घेते की नाही बघ. मी हे असलं काही करणार नाहीये. मन्या मन्या
काय झालं? टेन्शन मध्ये दिसतोय. काही प्रॉब्लेम आहे का? नाही काही नाही ताई. एनिवे, तेजाताई, तुम्हाला काय झाले? तुम्ही का अशा संतापल्यासारख्या दिसताय? कारण संताप होतोय माझा तुझ्या बायकोमुळे. काय? वल्लरीमुळे? नाही, ऍडव्होकेट वल्लरी भांबरेमुळे. तेजाताई, मला नेमकं सांगा काय झालंय ते. मी तिला सहज भेटायला म्हणून तिच्या ऑफिसला गेले होते, असंच बोलायला. हे बघ, मी मनोज आणि वल्लरीला ना खूप आधीपासून ओळखते. अगं, इतक्या वर्षांपासून ओळखते. इतकी वर्ष ते एकदम आयडियल परफेक्ट कपल होते. पण आता या केसमुळे, तुझ्यामुळे त्यांच्यात खूप वाद होत आहेत. त्यांची रोज भांडणं होत आहेत. ताई बास बास झालं तेजाताई, एना. माझ्या क्लायंटशी असं बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. जरा बघा तुम्ही तिला किती घाबरवलंय. बस एना, हात जोडते तुमच्या पुढे, पण अजून माझ्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट करू नका.